तर मित्रांनो आता तुम्हाला गाडी दाखवतो कोणती आम्हाला घ्यायची आहे ती गाडी आम्हाला ही घ्यायची आहे काय नाव आहे एक्स्ट्रीम हा हा तर ही गाडी हाय मित्रांनो आम्ही आदिवासी ब्लॉगर ना आमचे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत। तर मित्रांनो आज याला गाडी घ्यायची आहे विषयाचा आहे की गाडी घ्यायला जायचं ते पण मनोरला। तर तो पैसे काढायचा आहे त्याचा खाता आहे तिकडे वाड्याला तर वाड्याला जायला लागेल पैसे काढायला मग तिकडनं बसमध्ये तसंच इकडे जाऊ मनोरला। पण आता गाडीची वाट बघतोय म्हणजे सागर येतोय सागर पण आजच आहे कामावरून तर त्याची वाट बघतोय। आता वाजले 10 तर बघू किती टाईम होतो तर आज टाईम झाला तर मग उद्या घेऊ गाडी पण आज पैसे काढायला जायचं आहे तिकडे वाड्याला तर बघू सागरची वाट बघतो जाऊ सागर आला का मग जाऊ लगेच आधी विक्रमगडला जाऊन बघू। तर आता आम्ही पोहोचलो विक्रमगड आणि तुम्ही बघू शकता इकडे काय तेवढी गर्दी नाही आहे कारण की आज बाजार नाही आहे। आम्ही हा कुठं आहे आता आम्ही चाललोय पैसे काढायला गाडी घ्या जायचं आहे ना म्हणून तुम्ही बघा तर बघा तुम्ही पण 5 मिनिटात थांबा। मित्रांनो आधार कार्डवर पैसे काढायचे बाली झाला तर आता इथं आलो कुठं निघायचं सागरला माहित आहे तर ना तुम्ही बघू शकता माझी गाडी माझ्या मागत आहे चालत चालत येते ती ड्रायव्हर आहे ना सध्या आपला त्याच्यामुळं आपल्याला काय एवढी गाडी जमत आहे आपला ड्रायव्हर आहे तो गाडी लावून ना आता येईल। आम्ही इथं चाललो बरकादेवशी चाललो आम्ही काय आता तिथं काय प्लॅन होत। तर मित्रांनो आता आलो इथं बरकादेवी सागर काय घेऊन देतो तर सागर खूप दिवसात आलाय ना सागर काहीतरी खावेल सागर काय घेशील काय बोल इथं पाय ना फार लावली ते काय राजवाडी बदाम पिस्ता बाबा सागर ऑर्डर दे काहीतरी घे ना इकडे बसो मांडी बस माझ्या इकडून बसायला लागेल तुम्हाला दाखवायला लागेल ना काय रे लस्सी काय कोण मागवा लस्सी लस्सी कितीला आहे इथं सगळ्या फ्लेवर लावले मित्रांनो फेमस बरकादेवी विक्रमगड आता पेपर सुटला याला जामच काय झालंय ओकून बघतोय तिकडे कोण येते कोण नाही आणि आम्ही पण त्याचीच वाट बघतो तर कधी कॉलेज सुटत आहे कधी पेपर संपत आहे। एकदा काय पेपर संपला काय आम्ही पण जाऊ तिकडं लस्सी लिखित जीवन आप काय फुल फुल देतील मित्रांनो आता इथं आम्ही बसलोय आता 12 वाजतील का पेपर सुटेल 12वीचा का निखिलची वाट बघतो आम्ही ओरिंजची तुम्ही चुकीचा समजून घेऊन काय पण बोलतात तर आम्ही निखिलची वाट बघतोय निखिलचा आज पेपर आहे आजपासून पेपर झाले सुरू तर आला काय बघू याला पैसे काढायचे आहेत गाडी घ्यायची आहे तर फार टेन्शन मध्ये आहे तो झाले आता लस्सी पिता लागला काय कोणाच्या मध्ये पोरींचा विषय नको घेऊ चल आता आमचा आला आता आम्ही चाललो तर रोह्या सांगतो की पोरीचा विषय नको काढू पोरींचा विषय नाही काय दिलं का सागर आमचा सेट देतोय पैसे द्यायला लागलाय काय रे बाबू कितवीला हा पेपर झाला काय चला आता कॉलेज सुटलाय ए इथं पण आहे रे मित्रांनो आता कॉलेज सुटलाय वाटतं लिहून दे एक फॅन भेटलाय यो पाहतो चॅनलचं नाव विचारायला लागलाय हा लिहून दे त्याला
इथं पण आहे रे ती बाईक. मी यो चॅनलचा नाव विचारत होता, त्याला आता लिहून द्यायला लागलाय रोहिदास. तुम्ही बघू शकता. आता आलो इथं गाडी बघायला. घ्यायला गाडी घ्यायचं गिर कोणते ठीक आहे. मित्रांनो ही गाडी कशी वाटते तुम्हाला? गाडी बघायला तर त्याला आम्ही विचारतो पहिले एक राऊंड मारायला दे, तर तो तसा दे नाही म्हणून आम्ही नाही इथं घेणार गाडी. आम्ही दुसरी काही गाडी घ्यायचा नाही. आमच्या 12वीचा कॉलेज सुटला. आता निखिल येईल. बघू शकता मुलं यायला लागलीत. तर निखिलची वाटत फोन करतो तर फोन लागत नाही. आता येईल. यो बघू शकता. काय फोन अरे सीमत दाखव ना. तर मित्रांनो मी आता आलोय. मित्रांनो स्वतःचा फोन बंद आम्हाला सांगतो. तर मित्रांनो मी कॉलेज पेपर कसा गेला? बंद करून ठेवलेला. पेपर कसा गेला? सोपा. अभ्यास केला तर सोपाच असतो. मित्रांनो कोणीच अभ्यास नाही करत, कितवीला पण असला तरी. पण सांगायची एक बात, काय अभ्यास केला काय सोपा तसा यो बाय. मी कॉलेजला गेलेल. तर आता आमचा पेपर होता आज. तर आता पेपर सुटलाय आमचा आणि आता इथे डिस्कस करायला लागलेत. पैसे मला सांगतो सकाळी की आम्ही जाऊ, असं पैसे सकाळीच काढून घेऊन येऊ, नंतर मनोरला जाऊ. तर आतापर्यंत विक्रमगडला तर अजून परत नाही गेलेले, पैसे पण नाही काढले त्यांनी. काय सांगणार त्यांना आता. कापलाय ना ते. तर मित्रांनो आता वाजलेत 2 वाजलं तरी पण अजून इथंच आहेत घरीच. तर बघू किती वाजेपर्यंत वाड्याला जाऊ पोहोचतोय. तर ही तुमची काढायला यो फार डिप्रेशन मध्ये गेलाय. तर त्याला सांगतो आजचा आपला शुभ दिवस नाही असं मला वाटतं, कारण की गाडीच भेटत नाही. आणि विक्रमगडला तर गेलो तर तिथं पण काही होत नाही, पैसे निघत नाही. यांनी आधार कार्डला पासबुक लिंक नाही केलं, त्यामुळे पैसे निघत नाही. तर मी त्याला थोडं बोलता नाही येत, तुम्हाला माहितच. जायचं आपल्या तिघं जायचं. तर मित्र हा पहिल्यांदा आजाद झालाय. वसईला जाऊन तिकडेच कामावर आहे तो, कंपनी जॉबला आहे. 25,000 पगार आहे, त्याच्यामुळे तो एक पण सुट्टी मारत आहे. म्हणजे आजच्या आता निघतोय गाड्याला जायला. सागर बालेदा आणि मी जातोय. निखिलला नाही नेत कारण की त्याचा पेपर आहे. निखिल तो अभ्यास कर, 12वीचा वर्ष आहे. मी राहतो पण ते मी पण चाहतो पण ते मला नेत नाही तसं नाही, कारण की तो आमच्या छोटा आहे त्यामुळे आम्ही देत आहे, आम्हीच जातोय. तर बारीक पोषण जाऊ आता. पैसे निघल्यावरच कुठं गाडी घ्यायचं ते आता मग प्लॅन करू. टाइम जर झाला तर तिकडे जाणार नाही आम्ही मनोरला, मग बघू विक्रमगडलाच गाडी घेऊ. पण हा बोलतो की आज घ्यायचीच आहे, तुम्हाला ऊन पोहोचलो. आणि आता अजून प्रॉपर नाही पोहोचले, पण 1 किलोमीटर अजून आहे पोहोचलोय. आणि वाडा स्टार्ट होतोय. वाडा मित्रांनो पोहोचलोय आता इथं. आणि बालेदा तिकडेच उतरून पडला, त्या तिकडे रस्ता आहे तिकडे. तर त्याची वाट बघतोय, अजून नाही आला तो. आणि काम त्यातच आहे, पण कुठं काय कोणतरी भेटलाय त्याला, तो थांबलाय तिथं. आणि आता बँकेत पण किती गर्दी आहे काय सांगू शकत नाही. तर किती टाइम होईल काय सांगता येणार नाही आम्हाला. अजून आला त्याची वाट बघतोय. आता 5 मिनिटं झालं. आता आला. कुठं होता तर ना. आता आम्ही चाललो बँकेत. तुम्ही बघू शकता वाड्याचा नजारा, यो खंडेश्वर नाका वाड्याचा. कधी कधी इथे एवढी ट्रॉफिक असते ना, तुम्ही वाडा ते भिवंडी रोड एवढा खराब झालाय ना, काय सांगत नको. रस्त्याचं काम चालू आहे पण जाम खराब रस्ता आहे ना. आता आम्ही चाललोय बँकेत, तर तुम्ही पण बघा. तर आता आलो इथं बँकेत, पण काय झाला नाही कारण की एवढा प्रॉब्लेम आहे. काय दाखव इकडं.
आता परत ते फॉर्म भरायचा आहे, तिथं आहे ते कुठं गेला सागर, तिकडे गेला सागर, गेलाय फॉर्म भरायला. पण त्याचा पण काय माहीत भरतो का नाही फॉर्म, बघू आता. जाम टेन्शन असं, पण काय करशील, शेवटी आहेत तसा ही बँक. नाही यांना मी फॉर्म भराय पाठवला आहे, फॉर्म भराय आलंच बघा कुठं दोघं पण, एवढं हरामी आहेत ना हे दोघं पण. फॉर्म भराय इकडं आलं, हे बघा, हे बँक तिकडं आहे ना, फॉर्म भराय इकडं आलं. लाजा वाटाय पाहिजे त्यांना थोड्या तरी, असा विषय आहे. तर मित्रांनो इथं आलोय बँकेत, पण काही काम होत नाही. त्यांना सांगितलं काय आपला दिवस नाही आहे, तरी पण ते ऐकत आहे. एवढ्या दूरून आलो अजून विक्रमगडवरून वाड्याला, तरी पण काही काम होत नाही. आता ती मशीन का काय ती बंद आहे, प्रिंटर मशीन. तर कसा काय सर, एवढी मोठी बँक आणि प्रिंटर मशीन बंद कसं काय सर? तर आता काय ते हे करायला लागला आहे, ATM फॉर्म भरायला लागला आहे. तर तिला तो गेला आहे कागद घेऊन. आम्ही इकडे सागरशी आलो आहे, सागर पण कंटाळला आणि आहे तिकडं. आता बघू किती टाईम होतं, ते बोलतात काय 4 वाजतील, 4 वाजेपर्यंत काय होईल तर बघू असं बोलतात. तर बघू आता किती टाईम होतं. तर बँकेतून निघलो आहे आणि बघू शकता तो तिथं आहे आणि फायनली निघले पैसे. आता बघू संध्याकाळ परत गाडी घेऊ, नाहीतर उद्याच घेऊ. पण झाली थोडी टेन्शन कमी झाली, निघले फायनली. आता जाऊ काहीतरी आता खाऊ, मग जाऊ घरी. आणि खूप मेहनत केल्याबद्दल सागर खूप थकलाय बघू शकता. आणि आता निघलोय, आता जाऊ, आता इकडनं जाऊ पाली मार्गे. आता वाढायला जाऊ नाही, पाली मार्गे विक्रमगड. तर कुठं थांबतो रे, पुढं काय जायचं की नाही? हा मित्रांनो आता आम्ही जेवून निघलोय, आता पालीला पोहोचलोय. आता तू लवकर आला ना, दाजी येतोय, घेऊन ये. त्याला मग हे करायचं आहे ना, गाडी घ्यायला त्याला पण बघायचं आहे. आम्ही आता पोहोचलोय शोरूमवर आणि त्याची खुशी बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता तुम्हाला गाडी दाखवतो, कोणती आम्हाला घ्यायची आहे ती गाडी. आम्हाला ही घ्यायची आहे, काय नाव आहे, एक्स्ट्रीम. हा तर ही गाडी चूज केली आहे आम्ही, पैशाने गेले. ही पण तशीच आहे, पण ती कलर नाही आवडत ना, ही ब्लॅक आहे, त्याला पूर्ण ब्लॅक पाहिजे. तर ब्लॅक घेतोय तो. आता तिकडं प्रोसेस चालू करायला लागली कागदपत्रांची सगळी. तर मित्रांनो ते डायरेक्टली शोरूमला आले आणि मी एकटाच घरी होतो. तर मी जिजूला घ्यायला बोलवला, मग जिजू मला घ्यायला आला. हा नंतर आम्ही दोघे आता आलोय आणि आता बघा अख्खा दिवस फिरलेत बघा. सगळी प्रोसेस झालेली आहे आता आणि खुशी आम्हाला. आणि आता इथं बाहेर निघले ते बघा, आणि इथं आता गाडीची सीट चेंज करायची आहे. ह्या गाडीला जशी सीट आहे तशी सेम ह्या गाडीला सीट करायची आहे, आणि त्याची सीट अशी अलगच होती, ही अशी होती. त्यामुळं डबल सीटर त्याला सीट पाहिजे होती, ती सिंगल सीटर होती ना, त्यामुळं डबल सीट पाहिजे होती. तर आता ती चेंज करतील. इकडं मेकॅनिकचं काम चालू आहे आणि लगेच आता निघू थोड्या वेळानं. आता अजून काय बाकी असेल तर तिकडं दाजी वगैरे गेलेत आतमध्ये, निखिलकडं सगळं कागदपत्रे. आणि इकडं भाई घेतलीस आता, खुशी तोंडावर ठेव. मित्रांनो आता इथं विक्रमगडमध्ये आलो शोरूममधून, गाडी भेटली नाही. विषय थोडा खराब झाला आम्हाला, त्यामुळं काय गाडी भेटली नाही. पण गाडी उद्या भेटेल. गाडीचा विषय तुम्हाला सांगेन थोड्या वेळात. आणि आजचा विक्रमगड बघू शकता तुम्ही रात्रीचा. आता चाललोय घरी, गाडी भेटेल तसा काय नाही, पण आज भेटली नाही गाडी, आता उद्या भेटेल. विषय तुम्हाला सांगतो त्याचा मी. आता चाललेत घरी. मित्रांनो आता आम्ही घरी पोहोचलो. ते बाकीचे गेले तिकडे घरी, निखिलच्या घरी गेले सगळेजण, आणि मी इथंच थांबलोय आमच्या घरी. आता उतरून आता जाईन मी पण थोड्या वेळानं.
तर मित्रांनो विषय गाडीचा काय झाला माहिती आहे का, ती गाडी जी होती ना ती आम्ही चूज केली ती काय झाली पसंत केलेली ती ती थोडीशी स्क्रॅच होती, त्याला डॅमेज होती. ती ट्रकमधून बोलतात काढली तेव्हा ती स्क्रॅच झाली असेल. तर विषय आमचा सगळा की एवढी नवीन गाडी घेऊन काही फायदा नाही, मग स्क्रॅच आहे तर काय फायदा नाही नवीन गाडी घेऊन. मग आम्ही पण बोललो की नाही, मग असा काय एवढा सगळी प्रोसेस झाली, आता उद्या दुपारपर्यंत आपल्याला गाडी भेटेल, तसं काही टेन्शन नाही. आता उद्या दुपारचे जाऊन ती गाडी फक्त आणायचीच आहे. उद्या दुपारची येईल, ते कॉल करणार आहेत आम्हाला शोरूमवाले, असं बोलत होते ते. तर आज तर गाडी भेटली नाही मित्रांनो, त्यामुळं उद्या भेटेल, टेन्शन आहे तसं. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आम्ही आदिवासी ब्लॉगर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय आदिवासी, जय महाराष्ट्र, बाय. उद्याला भेटून जाईल दुसरी.